आय एम योगिता उदय फ्रॉम ईशान क्लासेस. बघा तुमचा जो मॅथ्स फर्स्टचा 2025चा जो पेपर झालेला होता त्याची करेक्ट ॲन्सर शीट आपण आपल्या चॅनलला लोड करत आहोत. तर तुम्ही नक्कीच पहा, तुमचे ॲन्सर चेक करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ओके. आणि कमेंटमध्ये तुमचे तुम्हाला हे वाटला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कळवू शकता. बघा फर्स्ट ऑप्शन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स फ्रॉम गिवन. आता राईट अ डिग्री ऑफ द गिवन डिटर्मिनंट ह्याचा आन्सर आहे बी. फर्स्टला बी आहे बघा, सेकंडला आहे सेकंडला बी आहे. फ्रॉम द फॉलोइंग क्वेश्चन्स विच वन द क्वाड्रॅटिक इक्वेशन. सेकंडला बी आहे की बिकॉज एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू 2 इन दिस वे. देन नंबर थर्डला काय म्हणतं, फाइंड द कॉमन डिफरन्सेस ऑफ ए पी. 4 - 4 इज इक्वल टू 0. सो थर्डला डी. फोर्थला विच नंबर कॅन नॉट रिप्रेझेंट अ प्रोबॅबिलिटी. शक्यता दर्शवत नाही. दिस इज अ प्रोबॅबिलिटी. दिस इज अ 15/100% प्रोबॅबिलिटी दाखवू शकते. 0.7 फक्त हे दाखवू शकत नाही. अंश छेदामध्ये असलं तरी 1.5 ह्याचं आन्सर येत आहे, म्हणून हे आपल्याला दाखवता येत नाही. म्हणजेच ह्याचं काय आहे, 4ला बी आहे करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट सेकंड सी. आता बघा म्हणजे तुम्हाला काय म्हटलेलं आहे, क्वेश्चन फर्स्टमधला बी. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स फॉर 4 मार्क्स. पहिला क्वेश्चन बघा, इफ 2x + y इज इक्वल टू 7 अँड x + 2y इज इक्वल टू 11 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x + y. आपण आपल्या जो व्हिडिओ मी पहिला केला त्याच्यामध्ये टाकलं होतं 15x + 17y आणि 17x + 15y बरोबर असं काहीतरी केलं होतं. आणि x + yची व्हॅल्यू ह्या उदाहरणाचा सराव तुम्हाला मी सांगितलेला होता करायला. तर तशा प्रकारे उदाहरण पडलेलं आहे बघा. x + y विचारलेलं आहे. तर त्याच्यासाठी बघा, त्यासाठी काय केलेलं आहे बघा आपल्याला x + yची व्हॅल्यू काढायची आहे. 2x + y = 7 इक्वेशन नंबर फर्स्ट. x + 2y = 11 इक्वेशन नंबर सेकंड. पण इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड टेक ॲडिशन, यांची ॲडिशन करायची आहे. बघा ॲडिशन केल्यानंतर काय मिळतं, 3x + 2y = 18. म्हणून x + y बरोबर कॉमन आला 3. 18/3 x + y = 6. x + yची व्हॅल्यू काय निघालेली आहे, 6 आलेली. नेक्स्ट फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ द गिवन सिक्वेन्स. याची फर्स्ट टर्म, अशा प्रकारे प्रश्न गेल्या वर्षी परीक्षेला पडलेला होता. यांची व्हॅल्यू काढायची होती. यांची व्हॅल्यू काढल्यानंतर तुम्हाला आपोआपच त्याचं काय फर्स्ट टर्म निघून येईल. आता फाइंड ह्याचं गणित सोडवलेलं आहे बघा. आता tn = thrice n - 4. टेक n = 1. आता फर्स्ट टर्म काढायची म्हणून आपण n = 1 घेतलं. तर n = 1 ही व्हॅल्यू याच्यामध्ये घातल्यानंतर ह्याचा आन्सर येणार आहे -1. म्हणजेच तुमची फर्स्ट जी हे असणार आहे, फर्स्ट टर्म -1 येणार आहे. 3 - 4 इज इक्वल टू 1. अशा प्रकारे हे केलेलं आहे. यांच्या ठिकाणी व्हॅल्यू घातलेले 1. तर अशा प्रकारे tn = -1 हे केलेलं आहे. आता थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे बघा. हाऊ मेनी अल्फा न्यूमरल्स आर देअर इन द फॉर्मॅट ऑफ GSTIN. 15 ह्याचं उत्तर आहे. आता 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियस. राईट द सॅम्पल स्पेस. 2 कॉइन्स आहेत म्हणजे H आणि T अशा प्रकारे आपण लिहू शकतो. आता बघा ह्याचं बघा, 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. बघा स्पेस नमुना स्पेस काय, तर n(s) इज इक्वल टू HH, HT, TH आणि TT. अशा प्रकारे n(s) इज इक्वल टू 4 होणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा त्यांनी. आता कम्प्लीट अँड राईट एनी 2 ॲक्टिव्हिटीज फ्रॉम द फॉलोइंग फॉर 4 क्वेश्चन. आता हा ग्राफ दिलेला आहे. ग्राफमध्ये आपल्याला हे येणार आहे बघा, ह्याची व्हॅल्यू आपण ॲड केल्यानंतर तर अशा प्रकारे मी इथं व्हॅल्यू ॲड केलेलं आहे. x बरोबर हे समीकरण x + 2y = 4. ह्याच्यामध्ये xची किंमत -2 जर घातली आपण, -2 + 2y = 4, 2y = 4 + 2, 2y = 6, y = 3 व y बरोबर इथं येणार आहे तुमचं ब्रॅकेटमध्ये 3. आता हे समीकरण घ्यायचे. ह्याच्यामध्ये 1 ही yची किंमत येईल. yची किंमत घातल्यानंतर x + 2 + 2 × 1 = 4, x + 2 = 4 म्हणून x = 4 + 2 2 म्हणून इथं xची किंमत 2 आलेली आहे. yची किंमत 3, xची किंमत 2. हे अशा प्रकारे आपण क्वेश्चन होता. सिम्पल क्वेश्चन होता. आय एम अ क्वाड्रॅटिक इक्वेशन माय स्टँडर्ड फॉर्म. आता मी इथं हे आपण वहीमध्ये सोडवलेलं बघा. आय एम अ क्वाड्रॅटिक इक्वेशन माय स्टँडर्ड फॉर्म इज x² + bx + c. माय रूट्स आर 5 आणि 12 म्हणजेच अल्फा इज इक्वल टू 5, बीटा इज इक्वल टू 12. सम ऑफ माय रूट्स म्हणजेच यांची ॲडिशन करायची. अल्फा + बीटा इज इक्वल टू 70 अँड प्रॉडक्ट ऑफ माय रूट्स अल्फा × बीटा इज इक्वल टू 12 × 5, 12 × 5 इज इक्वल टू 60. माय क्वाड्रॅटिक इक्वेशन इज प्रिपेअर्ड x² + 17x + 60 इज इक्वल
0 हे बघून घ्या तुम्ही. इथे असे स्वरूप फॉर्म लिहायचं आहे. अल्फा बीटा त्यानंतर सम देन मल्टिप्लिकेशन अँड देन दिस इज अ लास्ट इक्वेशन. सी तुम्ही पुन्हा एकदा हे बघून घेऊ शकता. ते इक्वेशन काय तर x² मायनस 17x अधिक 17x अधिक 16 इज इक्वल टू 0 अशा प्रकारे हेच इक्वेशन तयार होते. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघा. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये दुसरा जो त्यांचा प्रश्न आहे तो त्यांनी काय दिलेला आहे बघा. पुष्पमाला हॅज इन्व्हेस्टेड ₹24,000 अँड परचेस्ड शेअर FE ₹20 ॲट अ प्रीमियम ऑफ ₹4 complete for 90 to find a number of shares she purchased. ॲक्टिव्हिटी FE इज इक्वल टू 20 प्रीमियम इज इक्वल टू 4 दिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये फक्त किमती घालायच्या होत्या तुमच्या. ह्याच्यामध्ये वेगळं काय करायचं, MV काढायचा होता. MV काढताना FV प्लस ब्रॅकेटमध्ये प्रीमियम दिलेला होता म्हणून प्रीमियम लिहायचं. मराठीमध्ये आधी मूल्य लिहू शकता. इज इक्वल टू 20 प्लस FE दिलेला 20 आणि प्रीमियम प्लस ₹24. नेक्स्ट नंबर ऑफ शेअर्स काढा. टोटल इन्व्हेस्टमेंट अपॉन ME. टोटल इन्व्हेस्टमेंट त्यांनी किती दिलेली होती, टोटल इन्व्हेस्टमेंट किती 24,000 त्यांनी दिलेलीच आहे. त्याच्यामध्ये आकडाच दिलेला. MV फक्त आपल्याला 24 लिहायची होती त्यामुळे आपल्याला इथं ब्रॅकेट येणार आहे 24ला. त्याच्यानंतर आता किती येणार आहे, इथं ॲन्सर किती येणार आहे, तर त्याचा ॲन्सर 1,000 शेअर्स येणार आहे. ओके, अशा प्रकारे सोडवायचं होतं. आता बघा त्यांनी पुढचा जो प्रश्न आहे, सॉल्व एनी 4 सब इक्वेशन फ्रॉम द फॉलोइंग फॉर 8 मार्क्स. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस. x अधिक y बरोबर 3 आणि 3x वजा 2y बरोबर 4. तर अशा प्रकारे 3 अधिक 5b असं माझ्या 5b बरोबर काय असेल 4 अधिक 5. अशा प्रकारे मी तुम्हाला एक माझ्या व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे गणितं दिली. फक्त इथं अंक जे व्हॅल्यू बदलून आलेले आहेत आणि त्याचा सराव अशा प्रकारे आपण करून घेतलेला होता. आपल्या व्हिडिओमध्ये असा प्रश्न टाकलेला होता सायमल्टेनियस इक्वेशनचा. आता बघा त्याच्यामध्ये x अधिक y बरोबर 3 इक्वेशन फर्स्ट, 3x वजा 2y बरोबर 4 इक्वेशन सेकंड. आता आपल्याला इथं 2 करायचं असेल तर आपण काय करू शकतो, ह्याला मल्टिप्लाय करू शकतो. म्हणून इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाय बाय 2x प्लस 2y इज इक्वल टू 6. इक्वेशन नंबर थर्ड. इक्वेशन फर्स्ट इक्वेशन सेकंड इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम इक्वेशन थर्ड. सेकंड सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम इक्वेशन थर्ड. आता सबस्ट्रॅक्ट केलं तर आपल्याला इथे मिळणार आहे 2x बरोबर 2 मिळणार आहे. मग x बरोबर पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन फर्स्ट. वी विल गेट 2 अधिक y बरोबर 3, y बरोबर 3 वजा 2 y बरोबर 1 म्हणून xy 2 आणि 1 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. बघा हे तुम्हाला करेक्ट असेल, बघायचं असेल, कन्फर्म करायचं तुम्ही काय करू शकता, एक्सची किंमत 2 इथे घालू शकता. बघा हे जे पहिलं इक्वेशन आहे एक्सची किंमत 2 अधिक वायची किंमत 1, 2 अधिक 1 3 बरोबर आहे. म्हणजे तुमचं हे आलेलं उत्तर बरोबर आहे. परत एकदा तुम्ही बघू शकता अतिशय सिम्पल इक्वेशन होतं. ह्याच्यामध्ये काही असं अतिशय इझी आणि सिम्पल इक्वेशन आहे. बघून घ्या एकदा, काही वेगळं नाही. आता बघा फॅक्टरायझेशन मेथड मी तुम्हाला सांगितली होती. आपलं फॅक्टरायझेशन मेथड आणि कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला मेथड हे सगळ्याची उदाहरणं तुम्हाला मी आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली होती. m वर्ग अधिक 14 अधिक 13 बरोबर 0. फॅक्टरायझेशन मेथड m वर्ग अधिक 14 अधिक 13 बरोबर 0. फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे 13चे अवयव असे पडायचे, त्यांची बेरीज 14. 13 गुणिले 1 13. मग आता अशा प्रकारे 13m वर स्क्वेअर प्लस 13m अधिक 13 बरोबर 0. म्हणून m वर्ग अधिक 13m अधिक 1m अधिक 13 बरोबर 0. म्हणून m कंसात m प्लस 13 प्लस 1 m प्लस 13 इज इक्वल टू 0. m प्लस 13 m प्लस 1 इज इक्वल टू 0. हे तुमचे फॅक्टर झालेले आहेत. आता त्याच्यानंतर पुढचं बघा, त्याच्यानंतर पुढचं फाइंड द 19th टर्म ऑफ द फॉलोइंग AP. तर आपल्या व्हिडिओमध्ये मी फाइंड द 20th टर्म ऑफ द फॉलोइंग AP, फाइंड द 21th टर्म ऑफ द फॉलोइंग AP अशा प्रकारची उदाहरणे. तर फक्त आपण 21 दिलं तर इथं 19th बदलून आलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं होतं. आता बघा 19th टर्म ऑफ AP, 19th टर्म ऑफ, आता ही तुमची AP लिहून घेतलेली आहे. A म्हणजे A1 काय झाला 7 झालेला आहे. T2 13, T3 19, T4 25. आता आपल्याला डिफरन्स काढायचा आहे D. मग T2 मायनस T1 इज इक्वल टू 6. मग N आपल्याला कितवं काढायचं आहे पण 19वा. म्हणून TN बरोबर A प्लस N मायनस 1 इंटू D हे सूत्र वापरू शकतो. TMच्या ठिकाणी T19 इज इक्वल टू 7 प्लस आपण आहे या व्हॅल्यू घालायच्या आहेत. N मायनस 1 म्हणजे 19 मायनस 1 बरोबर 18 गुणिले 6 म्हणून 7 अधिक 18 गुणिले 108 म्हणून T19 इज इक्वल टू 115. म्हणून 19th टर्म ऑफ AP इज 115.
परत एकदा बघून घ्यायची. 19th टर्म म्हणजे N19 आहे. डिफरन्स काढलेला आहे. A1 A2 A3 लिहिलेला आहे. व्हॅल्यूमध्ये किमती घातलेल्या आहेत. अशा प्रकारे 115 आन्सर आलेलं आहे. तर अशा प्रकारे दुसरं जे आहे बघा, यातलं चौथा शेअर इज सोल्ड फॉर द मार्केट व्हॅल्यू 2000, ब्रोकरेज पेड ॲट रेट 0.5%. व्हॉट इज द अमाऊंट रिसिव्ड आफ्टर द सेल. अतिशय सोपा प्रश्न होता. MV दिलेला होता. ह्याच्यामध्ये ब्रोकरेज रेट 0.5 ब्रोकरेज फॉर शेअर काढायचा असेल तर रेट ऑफ ब्रोकरेज 0.5 × 100 × 2000. याचा ॲन्सर आलेला आहे 10 रुपीज. बघा 0.5चं कन्वर्ट केलेलं आहे 5 × 10. आता इथे 2 शून्य गेल्यानंतर 0.5 काय राहिलेलं आहे बघा, इकडचे दोन झिरो, इकडचे 2 झिरो राहिलं काय, मग 5 0.5चं कन्वर्ट 5 × 10 × 20, 10 10 × 20, 5 × 10 10 रुपये. अशा प्रकारे इथे झालेलं आहे. आता ह्याचं ॲन्सर आले 10 रुपीज. आता त्यांनी काय म्हटले, अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेल, विक्रीनंतर विक्रीनंतर केलेली मिळालेली अमाऊंट. मग ह्यासाठी आपण काय करतो, मायनस करतो. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे, अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेल, अमाऊंट रिसिव्ड आफ्टर परचेसला आपण प्लस करतो, अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेलला आपण मायनस करतो. MV मायनस ब्रोकरेज, MV 2000 दिलेला होता, -10 रुपीज इज इक्वल टू 1990 रुपीज ॲन्सर आलेला आहे. म्हणूनच अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेल 1990 रुपीज हे तुमचं ॲन्सर असणार आहे ह्याचं. आता बघा पुढचं जे ॲन्सर आहे, पुढचा क्वेश्चन आहे बघा, द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ सबस्टन्स अँड द युटिलाइज डेली फॉर द स्टुडंट्स. ह्याच्यामध्ये काय काढायचं, तुमचा मीन काढायचा आहे. ऑलरेडी यांनी क्लास दिलेले आहे, क्लास मार्क दिले, नंबर ऑफ स्टुडंट यांचं इथं क्लासिफिकेशन करून फक्त आपल्याला इथं नंबर ऑफ स्टुडंट समेशन ऑफ N करायचं आहे आणि समेशन ऑफ FIX आहे. एवढ्या 2 व्हॅल्यू काढल्यानंतर तुम्हाला त्याचा मीन मिळून जाईल. बघा मी आहे असं टेबल इथं मांडलेलं आहे. फक्त समेशन ऑफ N इज इक्वल टू काय आलेलं आहे, 60 आलेलं आहे. यांची बेरीज सगळ्याची. समेशन ऑफ FIX आहे इज इक्वल टू 300. आता आपल्याला काय करायचं आहे, मीन टाईम स्पेंट बाय द स्टुडंट्स. मग X इज इक्वल टू समेशन ऑफ FIX डिवायडेड बाय N इज इक्वल टू FIX आहे 300 वजा 60, 60 × 60 पंचा 300, 5 आवर्स झालेलं आहे. मीन ॲट टाईम स्पेंट बाय द स्टुडंट्स 5 आवर्स. म्हणजे याचा फक्त मीन काढायचा होता आणि 5 आवर्सचा ॲन्सर. अतिशय सोपा प्रश्न होता. फक्त इथं समेशन ऑफ N काढायचा होता, समेशन ऑफ FIX याला फक्त डिवाइड करायचं होतं, तुम्हाला मीन येत होता. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न एकदा बघून घ्या. प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, क्वेश्चन नंबर 3rd A. बघा अशा प्रकारे बघा, क्वेश्चन नंबर 3rd A, कंप्लीट अँड राईट एनी वन ॲक्टिव्हिटी फ्रॉम द फॉलोइंग फॉर 3 मार्क्स. श्री मणिकलाल हॅज परचेस्ड 300 रुपीज ऑफ FV, रुपीज 100 फॉर MV, rupees 120. Company has paid dividend at 7%. Compute the following to find the rate of the return on his investment. Activity FV दिलेली आहे, नंबर ऑफ शेअर्स दिलेला आहे, मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे. त्यांनी ब्लॉक दिलेले होते ते आपण सोडवलेले आहेत. बघा याच्यामध्ये बघा व्हॅल्यू घालायच्या होत्या. ॲक्टिव्हिटी बघा, FV ₹100, नंबर ऑफ शेअर्स दिलेला होता. सम इन्व्हेस्टेड MV इंटू नंबर ऑफ शेअर्स 120, कॉलममध्ये 120 × 300 36,000 रुपीज आलेला आहे. डिव्हिडंड परचेस FV इंटू रेट ऑफ डिव्हिडंड 100 × 7/100 इज इक्वल टू 100ला 100 7 रुपीज. टोटल डिव्हिडंड रिसिवड 300 × 7 इज इक्वल टू 2100 रुपीज आलेला आहे. रेट ऑफ रिटर्न डिव्हिडंड इन्कम इंटू सम इन्व्हेस्टेड इंटू 100. आता इथं 2100 म्हणजे 2100 अपॉन 36,000 इंटू 100. आता 0चे डिजिट गेलेले आहे, राहिलं काय बघा, ते 3 7 21, 3 1 3 2 712 गुणिले 5. आता इथं आलेलं आहे 35/6. याचा आन्सर आलेला आहे 5.8%. ओके, पुन्हा एकदा तुम्ही हे अशा प्रकारे बघून घ्या. संपूर्ण उदाहरण तुम्ही बघून घेऊ शकता. बघून घ्या. ओके.
आता बघा मध्ये बघा 2 डिजिट नंबर इज टू बी फॉर्मड फ्रॉम द डिजिट 235 विदाउट रिपिटेशन ॲट द डिजिट कम्प्लीट फॉलोइंग ॲक्टिव्हिटी लेट येस बी द सॅम्पल स्पेस. बघा मी ह्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी सोडवून दिलेली आहे. बघा सॅम्पल स्पेस येस इज इक्वल टू 23 25 32 35 कॉलममध्ये आलेला आहे. नंबर ऑफ स्पेस इज इक्वल टू 6 इव्हेंट फर्स्ट द नंबर सो फॉर्मड इज अन ऑड नंबर पाहिजे त्याच्यामधले आपल्या वरच्या ह्याच्यामध्ये ऑड नंबर आहे ना 23 25 35 अँड 53 हे ऑड नंबर म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस ऑफ ए इज इक्वल टू 4. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ ए असा फॉर्म्युला आहे. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये 4/6 पी अपॉन ए इज प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज 2/3. अशा प्रकारे हे गणित तुम्ही बघून घेऊ शकता. त्यामध्ये ब्लँक फर्स्ट जागा आहे 35 नेक्स्ट 6 नेक्स्ट 35 देन प्रोबॅबिलिटी ऑफ ए 4/6. ह्याला आपण दोन्ही संख्या 2च्या पाड्यात आहे म्हणून 2 2 4 2 3 6 2 प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल 2/3. अशा प्रकारे हे गणित तुम्ही बघून घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढचं जे गणित होतं ते क्रेमर्स रूलनं सोडवायचं होतं. बघा बी मधला फर्स्ट सॉल्व द फॉलोइंग सब इक्वेशन फ्रॉम द फॉलोइंग सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रेमरची उदाहरणं मी 2 दिली होती. फक्त इथं आकडे संख्या अंक बदललेले आहेत. आपण अशा प्रकारे क्रेमरसुद्धा टाकलेला होता. त्याची उदाहरणं सोडवायला सांगितली होती आपल्या व्हिडिओमध्ये. बघा 4x + 3y = 18 3x - 2y = 5. तर ह्याच्यामध्ये A1 A2 काय येणार आहे बघा 4 3 B1 B2 3 - 2 C1 C2 18/5 18 5 डिटर्मिनंट काढायचं आहे. A1 A2 B1 B2. त्याच्यानंतर काय येणार आहे बघा इथं आता तुमचा D येणार आहे -17. आता dx तुमचा येणार आहे -51 आणि dy तुमचा येणार आहे तुमचा -34. आता बाय क्रेमर रूल्स x काढायचा आहे dx/d x = 3 आणि y काढायचा आहे dy/d म्हणजेच इथं आलेलं आहे 2 म्हणजे x 3 आणि y 2 आलेले. आता ह्याच किमती तुम्हाला उत्तर करेक्ट बघायचं आहे ह्याच किमती तुम्ही इथे घालू शकता. x = किती आलेलं आहे तुमचं 3 आणि y = 2. बघा 4 × 3 12 अधिक 3 × 2 12 3 2 6 12 आणि 6 18. तर अशा प्रकारे आपल्याला ह्याचा आन्सर बघायला तुम्ही हा प्रश्न एकदा बघून घेऊ शकता. अशा प्रकारे तुमच्या ह्याच व्हॅल्यू आल्यात का बघू शकता -17 -51 आणि -34. अशा प्रकारे हा प्रश्न ह्या जर व्हॅल्यू करेक्ट आल्या तर तुमचं x आणि y व्यवस्थित निघून जा. फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युझिंग फॉर्म्युला मेथड. तर अशा प्रकारे हा सोडवलेला प्रश्न होता बघू शकता तुम्ही. बघा हे इक्वेशन होतं x² - 2x - 3 = फॉर्म्युला मेथड इज कम्पेअर्ड विथ दिस इज. त्याच्यानंतर a = b = c = b² - 4ac = 16. एक्सची व्हॅल्यू काढायची होती आपल्याला. एक्सची 3 और x = -1 3 और x = -1 आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघू शकता तुम्ही इक्वेशन एकदा बघून घ्या. √ of 16 = 4. Here C plus minus, so here plus, here minus. Plus minus 6 -2. त्याच्यानंतर बघा दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यातला कमिटी ऑफ 2 मेंबर्स. कमिटी ऑफ 2 मेंबर्स इज टू बी फॉर्मड फ्रॉम 3 बॉयज अँड 2 गर्ल्स. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट ए at least 1 गर्ल मस्ट बी नंबर ऑफ कमिटी. इव्हेंट बी कमिटी मस्ट बी ऑफ 1 बॉय and 1 गर्ल. आता बघा सॅम्पल स्पेस तयार करायला पाहिजे. ह्याचा पहिला कमिटी फॉर्मड बाय 2 मेंबर्स. फर्स्ट 3 बॉयज M1 M2 M3 2 गर्ल्स G1 G2. सॅम्पल स्पेस n of s = M1 G1 M2 G2 M1 M2 M1 M3 M2 G2 म्हटलेलं आहे. G1 G2 त्याच्यानंतर M2 G1 M3 G2 M3 G1 M2 M3. अशा प्रकारे जर आपण सॅम्पल स्पेस n of s = 10 मिळतो. इव्हेंट एचं बघा ॲटलिस्ट 1 गर्ल पाहिजे ह्याच्यामध्ये मेंबर ऑफ द कमिटी. M1 n of a लागलं M1 G1 M2 G2 M1 G1 M2 G1
M3G1 आता ह्याच्यामध्ये गर्ल पाहिजे M3G2 G1 G2 म्हणजे ह्याच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये गर्ल पाहिजे, नुसते मेल्स नको आहेत म्हणजेच बॉयज नको आहेत. मग प्रोबॅबिलिटी ऑफ A इज इक्वल टू N/N/S 7/10 हे झालं फर्स्ट प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी. कमिटी मस्ट बी 1 बॉय अँड 1 गर्ल, 1 बॉय 1 गर्ल. N of B is equal to M1 G1 M2 G2 M3 G1 M3 G2 M2 G1 M1 G2. तर प्रोबॅबिलिटी ऑफ B इज इक्वल टू N of B अपॉन N of S. आता अशा प्रकारे एकदा तुम्ही बघून घ्या. सॅम्पल स्पेस तुम्हाला तयार करता आला पाहिजे. 3 बॉयज अँड 2 गर्ल्स 5चं डबल केलं की 10 म्हणजे सॅम्पल स्पेस 10 येणार तुमचा. प्रोबॅबिलिटी ऑफ A किती येणार आहे तुमची 7/10. 1 गर्ल 3 बॉयज 1 गर्ल्स 3 बॉय ॲटलिस्ट 1 गर्ल. A इज इक्वल 7/10. आता प्रोबॅबिलिटी ऑफ B किती येणार आहे तुमची बघा 1 बॉय 1 गर्ल 1 बॉय 1 गर्ल किती आहे बघा 1 2 3 4 5 6 प्रोबॅबिलिटी N ऑफ B किती येणार आहे 6 येणार 6 येणार आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ B इज इक्वल टू N ऑफ B 6 आलेला अपॉन N ऑफ S 10 आलेला 6/10 3/5. In a general store, the prices of different articles and its demand is shown in the following frequency distribution table. Find a median of the prices. आता ह्याच्यामध्ये चार्ट दिलेला आहे, ह्याचा median काढायचा होता. बघा चार्ट आहे असा मांडलेला आहे बघा, मी तुम्हाला असं उभं करून दाखवते. बघा हा चार्ट आहे असा मांडलेला आहे. लेस दॅन 20 क्लास फ्रिक्वेन्सी आणि याची फ्रिक्वेन्सी जास्त कोणाची ती CF येणार आहे आणि कमी असणारा F येणार आहे. ओके, हे व्हॅल्यू लक्षात आला पाहिजे. F म्हणजे मीडियन क्लास कोणता आला, मीडियन काढायचा आहे 20/20-40 हा मीडियन क्लास F. ह्याची F घेऊ शकता आणि CF वरची घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यू करायची. मीडियन इज इक्वल टू L प्लस N/2 मायनस CF इंटू H. व्हॅल्यू बघा 20 प्लस 400. ह्याची तुम्ही पहिल्यांदा कॅल्क्युलेशन करायची. समेशन ऑफ F इज इक्वल टू 400 हाफ केली तर 200 होणार आहे. आता बघा ह्याच्यामध्ये एवढीच व्हॅल्यू फक्त घालायची आहे. 400/2 मायनस 140 CF आहे 140 इंटू ह्याच्यातला डिफरन्स आहे 20 प्लस ह्याचं हाफ केलं तर 200 140/100 इंटू 20 प्लस 60/100 इंटू 20. आता बघा हे शून्य हे लागेल, हे शून्य गेलं, हे शून्य राहिलं काय आता 12 20 अधिक 12 बरोबर 32 म्हणजे याचा मीडियन आलेला आहे 32. तुम्ही परत एकदा गणित बघून घेऊ शकता. समजलं नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही गणित बघून घेऊ शकता. आहे हा चार्ट आहे, फक्त तुम्हाला CF आणि F कळाला ना की तुमचं व्यवस्थित त्याचं कॅल्क्युलेशन ह्याचं समेशन ऑफ F कळा पाहिजे. CF आणि F कळलं की तुमचं कॅल्क्युलेशन व्यवस्थित होऊन जाईल. त्याच्यानंतर बघा पुढचा जो प्रश्न आहे त्यांचा बघा. सॉल्व एनी 2 सब इक्वेशन फ्रॉम द फॉलोइंग. फाइंड द व्हॅल्यू ऑफ M इफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन M-12x² प्लस 2M-12x प्लस 2 इज इक्वल टू 0 हॅज रिअल अँड इक्वल रूट्स. बघा आता बघा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. आता AX² प्लस BX प्लस C याच्याची कम्पॅरिझन करून करायचं. A बरोबर M-12 B बरोबर 2M-12 C बरोबर 2. आता B² मायनस 4AC बिकॉज हे तिचं क्वाड्रॅटिक इक्वेशन हे तर फॉर्म्युला घालायचं आहे, चेक करायचं. अशा प्रकारे 2M-12 प्लस मायनस 4M-12 इंटू 2. आता बघा 2चा स्क्वेअर केलेला आहे 4 आलेला आहे इथं. त्याच्यानंतर हेच हे कंसातलं आहे ह्याचं बघा M² मायनस 2 इंटू A इंटू B म्हणजेच 12 इंटू 24M प्लस Bचा स्क्वेअर म्हणजे 144 मायनस 4ने ह्याला जर गुणलं आपण 4 दुनी 8 आधी करू आणि त्याच्यानंतर M-12 आहे असं ठेवायचं. आता बघा 4M वर्ग वजा आता जर ह्याला आपण ह्यानं गुणलेलं आहे समजा 4ने ह्याला गुणत गेलो 4M वर्ग वजा 24×96 अधिक 576 वजा 8ने ह्याला गुणा 8M वजा 96. आता बघा 4M वर्ग वजा 96M आणि वजा 8M 104M अधिक
हे यातनं हे वजा केले तर 600 अधिक केले 576 अधिक 96 672. इक्वेशन नंबर फर्स्ट. हे समजले का? बी², बीची व्हॅल्यू इथं घातलेली आहे, याचा स्क्वेअर केलेला -4, एची व्हॅल्यू इथं घातलेली आहे, सीची व्हॅल्यू इथं घातली. तर अशा प्रकारे हे इथं मल्टिप्लिकेशन करून याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळवलेलं आहे. द इक्वेशन हॅज अ रिअल अँड इक्वल रूट्स बट b² - 4ac बरोबर 0, म्हणजेच याची व्हॅल्यू काय येणार आहे? 0. आता जर ह्याला 4 जर आपण भागलं /4 जर केलं, /4 केलं तर काय येणार आहे? m² -26m + 168 = 0. आपण इथंपर्यंत झालं होतं मागाच्या व्हिडिओमध्ये, आपण इथंपर्यंत केलं होतं. जर आपण ह्याला सबस्ट्रॅक्ट केलं, तुम्हाला जर समजत नसेल तर इथं तुम्ही सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम लिहू शकता. सबस्ट्रॅक्टेड नाही, डिवायडेड बाय 4. जर 4ने ह्याला जर डिवाइड केलं तर बघा m² - 4 104/4 = 26m + 6672 डिवायडेड बाय 4 = 168 = 0. आता ह्याचे तुम्ही अवयव पाडू शकता. 26 14m - 12m + 168 = 0. m - 14 - 12 m - 14 कॉमन पॉईंट आहे, m - 14 मिडल आणि m - 12. आता 12 होणार आहे का? तर 12 - 12 = 0 आन्सर येणार आहे. म्हणून इट इज नॉट, हा ग्राह्य धरला जाणार आहे m = 12. इट इज नॉट करेक्ट किंवा एक्सपेक्टेड, हा ग्राह्य धरला जात नाही. बिकॉज m - 12 = 12 - 12 mची व्हॅल्यू 12 घातली = 0 येणार आहे. जर 14 घातली तर 2 येणार आहे. म्हणून m = 14. द व्हॅल्यू ऑफ m = 14. परत एकदा तुम्ही उदाहरण बघून घेऊ शकता. अतिशय सोपं आहे. ax² + bx + cची तुलना करायची आहे. ABC पदं काढायचे. b² - 4ac फॉर्म्युला वापरायचा. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळतं. या इक्वेशन नंतर आपण काय करू शकतो? ह्याला 4 डिवाइड करून आपल्याला एक इक्वेशन मिळतं. त्याच्यामध्ये आपण त्याच्या व्हॅल्यू mच्या 2 निघतात, त्यातली एक व्हॅल्यू आपण एक्सपेक्ट करू शकतो. म्हणून m = 14. अशा प्रकारे परत एकदा तुम्ही अतिशय सोपं गणित होतं, फक्त विचारण्याची पद्धत वेगळी होती ह्यांची. आस्क्ड बाय डिफरंट मेथड. Okay, because it is a 4 number question, so it is asked by a different method. See next. आता बघा, इन्स्टॉलमेंटचा प्रश्न आपण दिलेला होता. अ फार्मर बोरोज ₹1,000 अँड ॲग्रीज टू रिपे विथ टोटल इंटरेस्ट ऑफ ₹140 in 12 installments, each installment being less than the preceding installment by ₹10. What should be the amount of his first and last installment? आता याचं इन्स्टॉलमेंटचं गणित तुम्हाला आपल्या ह्याच्यामध्ये दिलेलं होतं व्हिडिओमध्ये. बघा, आता इथं तुम्ही स्पष्ट बघू शकता. याच्यामध्ये काय दिलं? SN दिलेलं आहे. SN म्हणजेच त्यानं 1000 अधिक इंटरेस्ट किती 140 दिलेला, म्हणजे 1100. हे तर समजलं. SN बरोबर 1000 + 140 1140 रुपीज. n = 12 त्याचं इन्स्टॉलमेंट किती आहेत? 12. आणि डिफरन्स किती आहे यातला? -10. म्हणजे आपण प्रोसिडिंग करताना ते 10 लेस दॅन 10 -10 म्हणून. SNचे सूत्र बघा. SN बरोबर n/2 (2a + n - 1 × d). याच्यामध्ये किमती घालायच्या. SN दिलेला होता आपल्याला, इथं वर काढलेला. n/2 12/2 ब्रॅकेटमध्ये 2a × a + 12 - 1 × -10. बघा, 1140 बरोबर 6 गुणिले डिवाइड केल्यानंतर 6 येणार आहे. 2a + 11 × -10. आता बघा, 1140 = 6 ब्रॅकेट 2a प्लस कंसामध्ये -110. 1140 बरोबर 6 ब्रॅकेट 2a - 110 प्लस मायनस होणार आहे. म्हणजे 1140 भागिले 6 बरोबर 2a - 110. ह्याच्यानंतर ह्याला जर सबस्ट्रॅक्ट केलं, 6 एके 6 5 54 6 9 54 आणि 0 190 बरोबर 2a - 110. 2a बरोबर 190 अधिक 110. 2a बरोबर 300. a बरोबर 300 भागिले 2 म्हणून 150. म्हणजे फर्स्ट जो हे आहे, फर्स्ट त्यांचं अमाऊंट आहे
इन्स्टॉलमेंटची ती 150 फर्स्ट इन्स्टॉलमेंट 150 रुपीज. आता लास्ट काढायची. लास्टसाठी टी एनचा फॉर्म्युला आपण फर्स्टसाठी आपण एस एनचा फॉर्म्युला, लास्टसाठी टी एनचा. टी एन बरोबर ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. ए कारण ए आपल्याला वर काढलेला आहे तो घालू शकतो म्हणून लास्टसाठी हे सूत्र वापरायचं. 150 प्लस कंसात 12 वजा 1 गुणिले वजा 10 150 अधिक 110 150 वजा 110 40. लास्ट इन्व्हॉल्वमेंट टी एन इज इक्वल टू 40 आलेले आहे. तर अशा प्रकारे हे तुम्ही बघून घेऊ शकता. उदाहरण इन्स्टॉलमेंटसाठी पहिल्यांदा एस एनचं सूत्र वापरायचं आहे फर्स्ट इन्स्टॉलमेंटसाठी. सेकंड लास्ट इन्स्टॉलमेंटसाठी टी एनचं वापरायचं आहे. अशा प्रकारे अतिशय सोपं. फक्त एस एन समजला, एन समजला आणि तुमचा डिफरन्स लेस दॅन 10 म्हटलेलं आहे म्हणून -10 घेतलेलं होतं. अशा प्रकारे तुम्ही हे गणित पूर्ण बघू शकता. फर्स्ट इन्व्हॉल्वमेंट आली की तुम्हाला लास्ट इन्व्हॉल्वमेंट त्याचं होऊ शकतं. लास्ट इन्व्हॉल्वमेंट कळते. ओके, बघून घेतलं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा. फर्स्ट इन्स्टॉलमेंट 150 रुपीज, लास्ट इन्स्टॉलमेंट 40 रुपीज. आता मार्क्स दिलेले आहेत, नंबर ऑफ स्टुडंट दिलेले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एक्सच्या व्हॅल्यू काढायचे. डिरेक्टली आपण काय करू शकतो, इथं खाली मानू 25 अधिक 1 अधिक 30 अधिक 2 1 अधिक 65 बरोबर 180. म्हणजे बेरीज करा सगळ्यांची. 120 अधिक 3x बरोबर हे बघा 1 अधिक 2x 3x. ह्या सगळ्यांची बेरीज 120 अधिक बरोबर 180. मग 3x बरोबर 180 वजा 120 3x बरोबर 60 म्हणून x बरोबर 60 भागिले 3 20. x बरोबर 20 असेल तर आपण इथं एक्सची व्हॅल्यू 20 येणार आहे. 2xच्या ठिकाणी 20 गुणिले 2 बरोबर 40 येणार आहे. ओके, अशा प्रकारे एक्सची व्हॅल्यू 20 आणि 2xची व्हॅल्यू 40. म्हणजे अशा प्रकारे व्हॅल्यू आले. तुम्ही आता गणित बघू शकता. प्लस करायचं आहे डायरेक्टली. ह्यांची तुम्हाला काय करायची, बेरीज करायची आहे डायरेक्टली. ह्याची बेरीज केली n बरोबर 180 येणार आहे. ही इथं काउंट करायची. अशा प्रकारे फक्त हा प्रश्न अतिशय सोपा होता. फक्त विचारण्याची मेथड वेगळी होती. त्याच्यानंतर इथं हिस्टोग्राम काढायचा होता तुम्हाला, जोडूनच काढलेला आहे आपण. इथं मार्क्स ऑफ द स्टुडंट्स आणि नंबर ऑफ स्टुडंट्स ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर 5 स्टुडंट, ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर 10 मार्क्स. तर अशा प्रकारे 0 10 10 20 10 30 कंटिन्युअस आहे. त्यामुळे अशा प्रकारे आपला आलेख हिस्टोग्राम येतो आहे ह्याचा. त्याच्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन नंबर 5. सॉल्व एनी वन ऑफ द फॉलोइंग सब इक्वेशन. ड्रॉ द ग्राफ्स रिप्रेझेंटिंग द इक्वेशन 2x बरोबर y अधिक 2 आणि 4x अधिक 3y बरोबर 24 ऑन द सेम ग्राफ. फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म बाय दिस लाईन्स ऑन द एक्स अँड द एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवरनं असणाऱ्या ट्रायंगलचं तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं आहे. आता बघा ह्याच्यामध्ये बघा हे आता मी गणित समीकरण मांडलेलं आहे. ग्राफ काढा. 2x - y बरोबर 2. आता 2x बरोबर आधी इक्वेशन हे असं इक्वेशन होतं बघा. 2x बरोबर y अधिक 2. ह्याचं सरळ इक्वेशन करा. 2x इक्वलच्या ऐवजी वजा y बरोबर 2. हे इक्वेशन झालं फर्स्ट. आता ह्याच्यामध्ये x इज इक्वल टू 0 घातल्यानंतर 2 येणार आहे, -2 येणार आहे. 1 0 1 0 2 2 2 2 3 3 नंतरची व्हॅल्यू आपण इथं काढलेली नाही तर ती 2 येते. 3 घातल्यानंतर इथं 2 व्हॅल्यू येते. तुम्ही लिहू शकता 3 आणि 2. ओके, त्याच्यानंतर हे दुसरं इक्वेशन आहे. 4x अधिक 3y बरोबर 24. ग्राफ रिप्रेझेंटिंग द इक्वेशन 2x इज इक्वल y + 2. याचं इक्वेशन सरळ करून आपण दिलेलं आहे बघा. 2x बरोबर 2x - y बरोबर 2. इक्वेशन फर्स्ट ह्याच्यामध्ये व्हॅल्यू 0 वजा 2 0 2 2 3 2 अशा प्रकारे व्हॅल्यू करून बनवलेलं आहे. तर 3y बरोबर 24. xy 0 8 1 6.6 2 5.3 3 आणि 4. आता अशा प्रकारे मी टेबल तयार केली. बघून घेऊ शकता. व्हॅल्यू करताना 0 1 2 3च मांडलं तर त्याच्या व्हॅल्यू व्यवस्थित आहेत. पॉईंटमध्ये येऊ देत पण त्या व्यवस्थित येतात. आता बघा त्याच्यानंतर हा ग्राफ म्हणजे मी इथं काढलेला आहे बघा. 1 मिनिट. हा ग्राफ मी हा ग्राफ बघा मी इथं काढलेला आहे. ग्राफ इथं काढलेला आहे. अशा प्रकारे काढलेले हे लाईन आहे बघा. 2x - y बरोबर 2 ह्याचं इक्वेशनचा 4x + 3y इज इक्वल टू 24. ह्याचा जो हे आहे इंटरसेक्ट पॉईंट x बरोबर इंटरसेक्ट पॉईंट x बरोबर 3 y बरोबर 4. द कोऑर्डिनेट ऑफ 2 इक्वेशन्स आर x इज इक्वल टू 3 y इज इक्वल टू 4.
आता आपल्याला असा एक ट्रायंगल जरी असा पण एक्स ॲक्सिसवरच्या ट्रायंगलचं आपल्याला काय काढायचं आहे, हे काढायचं आहे क्षेत्र एरिया काढायचं. फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल मेड ऑन द एक्स ॲक्सिस ऑफ दिस लाईन ऑन द एक्स ॲक्सिस असं सांगितलेलं आहे. तर आता एक्स ॲक्सिसवरचा जो आहे तो आयसोस्केल्स होऊ शकत, हा इक्विलॅटरल होऊ शकत नाही, आयसोस्केल्स ट्रायंगल आहे. तर आयसोस्केल ट्रायंगलचं आपण हे काढताना एरिया काढताना फाइंड द एरिया ऑफ आयसोस्केल ट्रायंगल. याचा बेस आता तुम्हाला किती येणार या आकृतीमध्ये बघा. बेस हा तुमचा 1 पासून 6 म्हणजे 6 आलेला आहे आणि तुमचं हाईट जी आहे इथून इथंपर्यंत म्हणजे 4पर्यंत आलेलं, इथून गेलेली आहे 4पर्यंत 4 आलेली आहे. म्हणून आयसोस्केल्स ट्रायंगल A1/2 इंटू B इंटू H 1/2 इंटू 6 इंटू 4. आता इथे याच्यानंतर काय येणार आहे बघा. 2 न 3ला डिवाइड केलं 6ला 2 3 जार 6 3 इंटू 4 इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. 12 सेंटीमीटर याचा ॲन्सर येणार आहे. ओके, हे झालेलं फाइंड एरिया ऑफ द ट्रायंगल मेड बाय द आयसोस्केल ट्रायंगल. तर अशा प्रकारे ह्याचा आलेख येऊ शकतो बघा. व्यवस्थित पॉईंट इंटरसेक्ट होत आहेत तुमचे, अशा प्रकारे तुम्ही आलेख बघून घेऊ शकता. अतिशय 5व्या नंबरचा प्रश्न अतिशय सोपा होता. याच्यामध्ये डिफिकल्टी पेपरला काही नव्हती, काठिण्य पातळी अशी काही नव्हती. मी ग्राफचे सुद्धा व्हिडिओ काढायला 2-3 प्रश्न दिलेले होते. ते प्रश्न तुम्ही आपल्या व्हिडिओमधले सोडवले असते बघ, तर नक्कीच तुम्हाला प्रश्न सुटला असता. ओके, त्याच्यानंतर बघा लास्ट ब्लड ग्रुपचा आहे. पाय चार्ट आहे बघा. आता ह्याच्यामध्ये बघा पाय चार्ट कात्रीनं कट करून. द फॉलोइंग पाय डायग्राम शोज पर्सेंटेज ऑफ पर्सन्स अकॉर्डिंग टू ब्लड ग्रुप चेकिंग कॅम्प. ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. अशा फाइंड द मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर इच ब्लड ग्रुप. फाइंड द टोटल नंबर ऑफ पर्सन इफ देर इज 600 पर्सन्स ऑफ ब्लड ग्रुप बी. आता ह्याच्यामध्ये बघा सेंट्रल अँगल काढायचा होता. ह्याच्यामध्ये बघा मी काय केलेलं आहे, ब्लड ग्रुप केलेला आहे. पर्सेंटेज ऑफ पर्सन्स आता 45 कशामध्ये 100पैकी म्हणजे 45 पर्सेंटेज म्हणजे 45 इंटू 100 इंटू वर्तुळाच्या केंद्रीय कोणाचं माप असतं 360. हे जर आपण हा शून्य ह्याला गेला 5 दुनी 5 10 5 9 45 बेने ह्याला भागवलं 18 162 अंश 18 तर 20% 20 इंटू 100 इंटू 360 20 20 5 100 जर आपण इथे केलं असतं तर इथं तुम्हाला उत्तर मिळून जाईल 36 दुनी 72. शून्याला शून्य घाला 2 गुण 36 72 मिळतं. 30% 30 इंटू 100 इंटू 360. शून्याला शून्य घाला 36 इंटू 3 108. आता 5% 5 इंटू 100 इंटू 360. आता शून्याला शून्य घाल्यानंतर 5 5 10 आणि 2 36ला 18%. आता टोटल ह्यांची बेरीज आलेली पाहिजे 360 तरच तुमचं काढलेली उत्तरं बरोबर आहेत. बघा ह्यांची सगळ्यांची बेरीज करा. 162 प्लस 72 प्लस 108 प्लस 18 इज इक्वल टू 360 डिग्री. तर अशा प्रकारे हा चार्ट मी तयार केलेला आहे बघा. सेंट्रल अँगल काढलेला आहे प्रत्येकाचा. ब्लड ग्रुप ओचा 162, ब्लड ग्रुप एचा 72, ब्लड ग्रुप बीचा 108 आणि ब्लड ग्रुप ए बीचा 18% नाही सॉरी इथं आपल्याला 18 डिग्री तर पर्सेंटेज झालेलं नाही 18 डिग्री आणि सगळ्यांची जर बेरीज केली तर 360 डिग्री येत आहे. अशा प्रकारे हेचा आता आपल्याला दुसरा प्रश्न यातला आहे. आता पहिला प्रश्न आपण सोडवलेला आहे. फाइंड मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर इच ब्लड ग्रुप. आता दुसरा फाइंड द टोटल नंबर ऑफ पर्सन इफ देर आर 600 पर्सन्स ऑफ ब्लड ग्रुप बी. आता बघा ह्याच्यामध्ये ब्लड ग्रुप बीचे किती आलेले आहे आपल्याला. ब्लड ग्रुप बीचे किती पर्सेंटेज आहेत. ब्लड ग्रुप बीचे 30% म्हणजे 3 इंटू 100 इंटू 600 पर्सन्स दिलेले आहेत त्यांनी. मग आता 30/100 गुणिले 100 600 30 गुणिले 6 180. टोटल नंबर ऑफ पर्सन्स ऑफ बी ब्लड ग्रुप 180 पर्सन्स असतील. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवलेला आहे. नक्कीच तुम्हाला माझा नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक अँड शेअर नक्कीच मारा आणि हाच व्हिडिओ सर्व 10वीच्या मुलांना आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या व्हिडिओविषयी आपल्या चॅनलविषयी माहिती होईल आणि आपण 10वीसाठी जे असणारे आहेत सर्व विषयांचे व्हिडिओ आपण करणार आहोत. तर तुम्ही नक्कीच याला चांगला प्रतिसाद द्या. धन्यवाद.
आय एम योगिता उदय फ्रॉम ईशान क्लासेस. बघा तुमचा जो मॅथ्स फर्स्टचा 2025चा जो पेपर झालेला होता त्याची करेक्ट ॲन्सर शीट आपण आपल्या चॅनलला लोड करत आहोत. तर तुम्ही नक्कीच पहा, तुमचे ॲन्सर चेक करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ओके. आणि कमेंटमध्ये तुमचे तुम्हाला हे वाटला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कळवू शकता. बघा फर्स्ट ऑप्शन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स फ्रॉम गिवन. आता राईट अ डिग्री ऑफ द गिवन डिटर्मिनंट. ह्याचा ॲन्सर आहे बी. फर्स्टला बी आहे बघा, सेकंडला आहे बी आहे. फ्रॉम द फॉलोइंग क्वेश्चन्स विच वन द क्वाड्रॅटिक इक्वेशन. सेकंडला बी आहे की बिकॉज x² + 5x = 2 इन दिस वे. देन नंबर थर्डला काय म्हणतं, फाइंड द कॉमन डिफरन्सेस ऑफ AP. 4 - 4 = 0. सो थर्डला डी. फोर्थला विच नंबर कॅन नॉट रिप्रेझेंट अ प्रोबॅबिलिटी. शक्यता दर्शवत नाही. दिस इज अ प्रोबॅबिलिटी. दिस इज अ 15/100% प्रोबॅबिलिटी दाखवू शकते. 0.7 दाखवू, फक्त हे दाखवू शकत नाही. अंश छेदामध्ये असलं तरी 1.5 ह्याचं ॲन्सर येत आहे, म्हणून हे आपल्याला दाखवता येत नाही. म्हणजेच ह्याचं काय आहे, 4ला बी आहे करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट सेकंड सी. आता बघा म्हणजे तुम्हाला काय म्हटलेलं आहे, क्वेश्चन फर्स्टमधला बी. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स फॉर 4 मार्क्स. पहिला क्वेश्चन बघा, इफ 2x + y = 7 अँड x + 2y = 11 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x + y. आपण आपल्या जो व्हिडिओ मी पहिला केला त्याच्यामध्ये टाकलं होतं 15x + 17y आणि 17x + 15y बरोबर असं काहीतरी केलं होतं. आणि x + y ची व्हॅल्यू ह्या उदाहरणाचा सराव तुम्हाला मी सांगितलेला होता करायला. तर तशा प्रकारे उदाहरण पडलेलं आहे बघा. x + y विचारलेलं आहे. तर त्याच्यासाठी बघा, त्यासाठी काय केलेलं आहे बघा आपल्याला x + y ची व्हॅल्यू काढायची आहे. 2x + y = 7 इक्वेशन नंबर फर्स्ट. x + 2y = 11 इक्वेशन नंबर सेकंड. पण इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड टेक ॲडिशन, यांची ॲडिशन करायची आहे. बघा ॲडिशन केल्यानंतर काय मिळतं, 3x + 2y = 18. म्हणून x + y बरोबर कॉमन आला 3. 18/3 x + y = 6. x + y ची व्हॅल्यू काय निघालेली आहे, 6 आलेली. नेक्स्ट फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ द गिवन सिक्वेन्स. याची फर्स्ट टर्म, अशा प्रकारे प्रश्न गेल्या वर्षी परीक्षेला पडलेला होता. यांची व्हॅल्यू काढायची होती. यांची व्हॅल्यू काढल्यानंतर तुम्हाला आपोआपच त्याचं काय फर्स्ट टर्म निघून येईल. आता फाइंड ह्याचं गणित सोडवलेलं आहे बघा. आता Tn = 3n - 4 टेक n = 1. आता फर्स्ट टर्म काढायची म्हणून आपण n = 1 घेतलं तर n = 1 ही व्हॅल्यू याच्यामध्ये घातल्यानंतर ह्याचा ॲन्सर येणार आहे -1. म्हणजेच तुमची फर्स्ट जी हे असणार आहे, फर्स्ट टर्म -1 येणार आहे. 3 - 4 = 1 अशा प्रकारे हे केलेलं आहे. यांच्या ठिकाणी व्हॅल्यू घातलेले 1. तर अशा प्रकारे Tn = -1 हे केलेलं आहे. आता थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे बघा, हाऊ मेनी अल्फा न्यूमरल्स आर देअर इन द फॉर्मॅट ऑफ GSTIN. 15 ह्याचं उत्तर आहे. आता 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियस. राईट द सॅम्पल स्पेस. 2 कॉइन्स आहेत म्हणजे H आणि T अशा प्रकारे आपण लिहू शकतो. आता बघा ह्याचं बघा, 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. बघा स्पेस नमुना स्पेस काय तर n ऑफ s = HH, HT, TH आणि TT अशा प्रकारे n ऑफ s = 4 होणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा त्यांनी. आता कम्प्लीट अँड राईट एनी 2 ॲक्टिव्हिटीज फ्रॉम द फॉलोइंग फॉर 4 क्वेश्चन. आता हा ग्राफ दिलेला आहे. ग्राफमध्ये आपल्याला हे येणार आहे बघा, ह्याची व्हॅल्यू आपण ॲड केल्यानंतर तर अशा प्रकारे मी इथं व्हॅल्यू ॲड केलेलं आहे. x बरोबर हे समीकरण x + 2y = 4. ह्याच्यामध्ये xची किंमत -2 जर घातली आपण, -2 + 2y = 4, 2y = 4 + 2, 2y = 6, y = 3 व y बरोबर इथं येणार आहे तुमचं ब्रॅकेटमध्ये 3. आता हे समीकरण घ्यायचे. ह्याच्यामध्ये 1 ही yची किंमत येईल. yची किंमत घातल्यानंतर x + 2 + 2 × 1 = 4, x + 2 = 4 म्हणून x = 4 + 2 2 म्हणून इथं xची किंमत 2 आलेली आहे. yची किंमत 3, xची किंमत 2. हे अशा प्रकारे आपण क्वेश्चन होता. सिम्पल क्वेश्चन होता. आय एम अ क्वाड्रॅटिक इक्वेशन माय स्टँडर्ड फॉर्म. आता मी इथं हे आपण वहीमध्ये सोडवलेलं बघा. आय एम अ क्वाड्रॅटिक इक्वेशन माय स्टँडर्ड फॉर्म इज x² + bx + c. माय रूट्स आर 5 आणि 12 म्हणजेच अल्फा = 5, बीटा = 12. सम ऑफ माय रूट्स म्हणजेच यांची ॲडिशन करायची. अल्फा + बीटा = 70 अँड प्रॉडक्ट ऑफ माय रूट्स अल्फा × बीटा = 12 × 5, 12 × 5 = 60. माय क्वाड्रॅटिक इक्वेशन इज प्रिपेअर्ड x²
स्क्वेअर प्लस 17x प्लस 60 इज इक्वल टू 0. हे बघून घ्या तुम्ही. इथे असे स्वरूप फॉर्म लिहायचं आहे. अल्फा बीटा त्यानंतर सम देन मल्टिप्लिकेशन अँड देन दिस इज अ लास्ट इक्वेशन. सी तुम्ही पुन्हा एकदा हे बघून घेऊ शकता. ते इक्वेशन काय तर एक्स स्क्वेअर मायनस 17x अधिक 17x अधिक 16 इज इक्वल टू 0. अशा प्रकारे हेच इक्वेशन तयार होते. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघा. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये दुसरा जो त्यांचा प्रश्न आहे तो त्यांनी काय दिलेला आहे बघा. पुष्पमाला हॅज इन्व्हेस्टेड ₹24,000 अँड परचेस्ड शेअर FA ₹20 ॲट अ प्रीमियम ऑफ ₹4 complete for 90 to find a number of shares she purchased. ॲक्टिव्हिटी FA इज इक्वल टू 20 प्रीमियम इज इक्वल टू 4 दिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये फक्त किमती घालायच्या होत्या तुमच्या. ह्याच्यामध्ये वेगळं काय करायचं, MV काढायचा होता. MV काढताना FV प्लस ब्रॅकेटमध्ये प्रीमियम दिलेला होता म्हणून प्रीमियम लिहायचं. मराठीमध्ये आधी मूल्य लिहू शकता. इज इक्वल टू 20 प्लस FV दिलेला 20 आणि प्रीमियम प्लस ₹24. नेक्स्ट नंबर ऑफ शेअर्स काढा. टोटल इन्व्हेस्टमेंट अपॉन ME. टोटल इन्व्हेस्टमेंट त्यांनी किती दिलेली होती, टोटल इन्व्हेस्टमेंट किती 24,000 त्यांनी दिलेलीच आहे. त्याच्यामध्ये आकडाच दिलेला. MV फक्त आपल्याला 24 लिहायची होती त्यामुळे आपल्याला इथं ब्रॅकेट येणार आहे 24ला. त्याच्यानंतर आता किती येणार आहे, इथं ॲन्सर किती येणार आहे, त्याचं ॲन्सर 1000 शेअर्स येणार आहे. ओके, अशा प्रकारे सोडवायचं होतं. आता बघा त्यांनी पुढचा जो प्रश्न आहे, सॉल्व एनी 4 सब इक्वेशन फ्रॉम द फॉलोइंग फॉर 8 मार्क्स. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस. x अधिक y बरोबर 3 आणि 3x वजा 2y बरोबर 4. तर अशा प्रकारे 3 अधिक 5b असं माझ्या 5b बरोबर काय असेल 4 अधिक 5. अशा प्रकारे मी तुम्हाला एक माझ्या व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे गणित दिली. फक्त इथं अंक जे व्हॅल्यू बदलून आलेले आहेत आणि त्याचा सराव अशा प्रकारे आपण करून घेतलेला होता. आपल्या व्हिडिओमध्ये असा प्रश्न टाकलेला होता सायमल्टेनियस इक्वेशनचा. आता बघा ह्याच्यामध्ये x अधिक y बरोबर 3 इक्वेशन फर्स्ट, 3x वजा 2y बरोबर 4 इक्वेशन सेकंड. आता आपल्याला इथं 2 करायचं असेल तर आपण काय करू शकतो, ह्याला मल्टिप्लाय करू शकतो. म्हणून इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाय बाय 2x प्लस 2y इज इक्वल टू 6. इक्वेशन नंबर थर्ड. इक्वेशन फर्स्ट इक्वेशन सेकंड इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम इक्वेशन थर्ड. सेकंड सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम इक्वेशन थर्ड. आता सबस्ट्रॅक्ट केलं तर आपल्याला इथे मिळणार आहे 2x बरोबर 2 मिळणार आहे. मग x बरोबर पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन फर्स्ट. वी विल गेट 2 अधिक y बरोबर 3, y बरोबर 3 वजा 2, y बरोबर 1 म्हणून xy 2 आणि 1 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. बघा हे तुम्हाला करेक्ट असेल, बघायचं असेल, कन्फर्म करायचं तुम्ही काय करू शकता, एक्सची किंमत 2 इथे घालू शकता. बघा हे जे पहिलं इक्वेशन आहे एक्सची किंमत 2 अधिक वायची किंमत 1, 2 अधिक 1 3 बरोबर आहे. म्हणजे तुमचं हे आलेलं उत्तर बरोबर आहे. परत एकदा तुम्ही बघू शकता अतिशय सिम्पल इक्वेशन होतं. ह्याच्यामध्ये काही असं अतिशय इझी आणि सिम्पल इक्वेशन आहे. बघून घ्या एकदा, काही वेगळं नाही. आता बघा फॅक्टरायझेशन मेथड मी तुम्हाला सांगितली होती. आपलं फॅक्टरायझेशन मेथड आणि कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला मेथड हे सगळ्याची उदाहरणं तुम्हाला मी आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली होती. m वर्ग अधिक 14m अधिक 13 बरोबर 0. फॅक्टरायझेशन मेथड m वर्ग अधिक 14m अधिक 13 बरोबर 0. फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे 13च्या अविभाज्य पडायची त्यांची बेरीज 14. 13 गुणिले 1 13. मग आता अशा प्रकारे 13m वर स्क्वेअर प्लस 13m अधिक 13 बरोबर 0. म्हणून m वर्ग अधिक 13m अधिक 1m अधिक 13 बरोबर 0. म्हणून m कंसात m प्लस 13 प्लस 1 m प्लस 13 इज इक्वल टू 0. m प्लस 13 m प्लस 1 इज इक्वल टू 0. हे तुमचे फॅक्टर झालेले आहेत. आता त्याच्यानंतर पुढचं बघा, त्याच्यानंतर पुढचं फाइंड द 19th टर्म ऑफ द फॉलोइंग AP. तर आपल्या व्हिडिओमध्ये मी फाइंड द 20th टर्म ऑफ द फॉलोइंग AP, फाइंड द 21th टर्म ऑफ द फॉलोइंग AP अशा प्रकारची उदाहरणे. तर फक्त आपण 2021 दिलं तर इथं 19th बदलून आलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं होतं. आता बघा 19th टर्म ऑफ AP, 19th टर्म ऑफ, आता ही तुमची AP लिहून घेतलेली आहे. A म्हणजे A1 काय झाला 7 झालेला आहे. T2 13, T3 19, T4 25. आता आपल्याला डिफरन्स काढायचा आहे D. मग T2 - T1 इज इक्वल टू 6. मग N आपल्याला कितवं काढायचं आहे पण 19. म्हणून
TN बरोबर A+N-1 × D हे सूत्र वापरू शकतो. TMच्या ठिकाणी T19 = 7 प्लस आपण आहे या व्हॅल्यू घालायच्या आहेत. N-1 म्हणजे 19 - 1 बरोबर 18 × 6 म्हणून 7 + 18 × 108 म्हणून T19 = 115 म्हणून 19th टर्म ऑफ AP इज 115. परत एकदा बघून घ्यायची. 19th टर्म म्हणजे N19 आहे. डिफरन्स काढलेला आहे. A1 A2 A3 लिहिलेला आहे. व्हॅल्यूमध्ये किमती घातलेल्या आहेत. अशा प्रकारे 115 आन्सर आलेलं आहे. तर अशा प्रकारे दुसरं जे आहे बघा यातलं चौथा शेअर इज सोल्ड फॉर द मार्केट व्हॅल्यू 2000 ब्रोकरेज पेड ॲट रेट 0.5%. व्हॉट इज द अमाऊंट रिसिव्ड आफ्टर द सेल. अतिशय सोपा प्रश्न होता. MV दिलेला होता. ह्याच्यामध्ये ब्रोकरेज रेट 0.5 ब्रोकरेज फॉर शेअर काढायचा असेल तर रेट ऑफ ब्रोकरेज 0.5 × 100 × 2000 ह्याचा आन्सर आलेला आहे 10 रुपीज. बघा 0.5चं कन्वर्ट केलेलं आहे 5 × 10. आता इथे 2 शून्य गेल्यानंतर 0.5 काय राहिलेलं आहे बघा. इकडचे 2 झिरो इकडचे 2 झिरो राहिलं काय मग 5 0.5चं कन्वर्ट 5 × 10 × 20 10 × 10 = 20 5 × 10 रुपये अशा प्रकारे इथे झालेलं आहे. आता ह्याचं आन्सर आले 10 रुपीज. आता त्यांनी काय म्हटले अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेल. विक्रीनंतर विक्रीनंतर केलेली मिळालेली अमाऊंट. मग ह्यासाठी आपण काय करतो मायनस करतो आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेल. अमाऊंट रिसिव्ड आफ्टर परचेसला आपण प्लस करतो. अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेलला आपण मायनस करतो. MV मायनस ब्रोकरेज. MV 2000 दिलेला होता -10 रुपीज इज इक्वल टू 1990 रुपीज आन्सर आलेला आहे. म्हणूनच अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेल 1990 रुपीज हे तुमचं आन्सर असणार आहे ह्याचं. आता बघा पुढचं जे आन्सर आहे पुढचा क्वेश्चन आहे बघा. द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ सबस्टन्स अँड द युटिलाइज डेली फॉर द स्टुडंट्स. ह्याच्यामध्ये काय काढायचं तुमचा मीन काढायचा आहे. ऑलरेडी यांनी क्लास दिलेले आहे. क्लास मार्क दिलेले नंबर ऑफ स्टुडंट यांचं इथं क्लासिफिकेशन करून फक्त आपल्याला इथं नंबर ऑफ स्टुडंट समेशन ऑफ N करायचं आहे आणि समेशन ऑफ FIX आहे. एवढ्या 2 व्हॅल्यू काढल्यानंतर तुम्हाला त्याचा मीन मिळून जाईल. बघा मी आहे असं टेबल इथं मांडलेलं आहे. फक्त समेशन ऑफ N इज इक्वल टू काय आलेलं आहे 60 आलेलं आहे. यांची बेरीज सगळ्याची समेशन ऑफ FIX आहे इज इक्वल टू 300. आता आपल्याला काय करायचं आहे मीन टाईम स्पेंट बाय द स्टुडंट्स. मग X इज इक्वल टू समेशन ऑफ FIX डिवायडेड बाय N इज इक्वल टू FIX आहे 300 वजा 60 60 60 पंचा 300 5 अवर्स झालेले आहे. मीन ॲट टाईम स्पेंट बाय द स्टुडंट्स 5 अवर्स. म्हणजे याचा फक्त मीन काढायचा होता आणि 5 अवर्सचा आन्सर. अतिशय सोपा प्रश्न होता. फक्त इथं समेशन ऑफ N काढायचा होता. समेशन ऑफ FIX याला फक्त डिवाइड करायचं होतं तुम्हाला मीन येत होता. ओके तर अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न एकदा बघून घ्या. प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. क्वेश्चन नंबर 3rd A बघा अशा प्रकारे बघा. क्वेश्चन नंबर 3rd A कंप्लीट अँड राईट एनी वन ॲक्टिव्हिटी फ्रॉम द फॉलोइंग फॉर 3 marks. श्री मणिलाल हॅज परचेस्ड 300 rupees of FV, rupees 100 for MV, rupees 120. Company has paid dividend at 7%. Complete the following to find the rate of the return on his investment. Activity FV दिलेली आहे. नंबर ऑफ शेअर्स दिलेला आहे. मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे. त्यांनी ब्लॉक दिलेले होते ते आपण सोडवलेले आहेत बघा. आय एम योगिता उदय फ्रॉम ईशान क्लासेस. बघा तुमचा जो मॅथ्स फर्स्टचा 2025चा जो पेपर झालेला होता त्याची करेक्ट ॲन्सर शीट आपण आपल्या चॅनलला लोड करत आहोत. तर तुम्ही नक्कीच पहा तुमचे ॲन्सर चेक करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ओके आणि कमेंटमध्ये तुमचे तुम्हाला हे वाटला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कळवू शकता. बघा फर्स्ट ऑप्शन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स फ्रॉम गिवन. आता राईट अ डिग्री ऑफ द गिवन डिटर्मिनंट ह्याचा आन्सर आहे B. फर्स्टला B आहे बघा. सेकंडला आहे सेकंडला B आहे. फ्रॉम द फॉलोइंग क्वेश्चन्स विच वन द क्वाड्रॅटिक इक्वेशन. सेकंडला B आहे की बिकॉज x² + 5x इज इक्वल टू 2 इन दिस वे. देन नंबर थर्डला काय म्हणतं फाइंड द कॉमन डिफरन्सेस ऑफ AP. 4 - 4 इज इक्वल टू 0. सो थर्डला D. फोर्थला विच नंबर कॅन नॉट रिप्रेझेंट अ प्रोबॅबिलिटी. शक्यता दर्शवत नाही. दिस इज अ प्रोबॅबिलिटी. दिस इज अ 15/100.
पर्सेंटेजची प्रोबॅबिलिटी दाखवू शकते 0.7 दाखवू, फक्त हे दाखवू शकत नाही. अंश छेदामध्ये असलं तरी 1.5 ह्याचं आन्सर येत आहे, म्हणून हे आपल्याला दाखवता येत नाही. म्हणजेच ह्याचं काय आहे, 4ला बी आहे करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट सेकंड सी. आता बघा, म्हणजे तुम्हाला काय म्हटलेलं आहे, क्वेश्चन फर्स्टमधला बी, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स फॉर 4 मार्क्स. पहिला क्वेश्चन बघा, इफ 2x + y इज इक्वल टू 7 अँड x + 2y इज इक्वल टू 11 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x + y. आपण आपल्या जो व्हिडिओ मी पहिला केला त्याच्यामध्ये टाकलं होतं 15x + 17y आणि 17x + 15y बरोबर असं काहीतरी केलं होतं, आणि x + y ची व्हॅल्यू ह्या उदाहरणाचा सराव तुम्हाला मी सांगितलेला होता करायला. तर तशा प्रकारे उदाहरण पडलेलं आहे बघा, x + y विचारलेलं आहे. तर त्याच्यासाठी बघा, त्यासाठी काय केलेलं आहे बघा आपल्याला x + y ची व्हॅल्यू काढायची आहे. 2x + y बरोबर 7 इक्वेशन नंबर फर्स्ट, x + 2y बरोबर 11 इक्वेशन नंबर सेकंड. पण इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड टेक ॲडिशन, यांची ॲडिशन करायची आहे. बघा ॲडिशन केल्यानंतर काय मिळतं, 3x + 2y बरोबर 18, म्हणून x + y बरोबर कॉमन आला 3, 18/3 x + y बरोबर 6. x + y ची व्हॅल्यू काय निघालेली आहे, 6 आलेली. नेक्स्ट फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ द गिवन सिक्वेन्स. याची फर्स्ट टर्म, अशा प्रकारे प्रश्न गेल्या वर्षी परीक्षेला पडलेला होता. यांची व्हॅल्यू काढायची होती. यांची व्हॅल्यू काढल्यानंतर तुम्हाला आपोआपच त्याचं काय फर्स्ट टर्म निघून येईल. आता फाइंड ह्याचं गणित सोडवलेलं आहे बघा. आता tn बरोबर थ्राईस n - 4 टेक n बरोबर 1. आता फर्स्ट टर्म काढायची, म्हणून आपण n बरोबर 1 घेतलं, तर n बरोबर 1 ही व्हॅल्यू याच्यामध्ये घातल्यानंतर ह्याचा आन्सर येणार आहे -1. म्हणजेच तुमची फर्स्ट जी हे असणार आहे, फर्स्ट टर्म -1 येणार आहे. 3 - 4 इज इक्वल टू 1. अशा प्रकारे हे केलेलं आहे. यांच्या ठिकाणी व्हॅल्यू घातलेले 1, तर अशा प्रकारे tn बरोबर -1 हे केलेलं आहे. आता थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे बघा, हाऊ मेनी अल्फा न्यूमरल्स आर देअर इन द फॉर्मॅट ऑफ GSTIN. 15 ह्याचं उत्तर आहे. आता 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियस, राईट द सॅम्पल स्पेस. 2 कॉइन्स आहेत, म्हणजे H आणि T अशा प्रकारे आपण लिहू शकतो. आता बघा ह्याचं बघा, 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. बघा स्पेस, नमुना स्पेस काय तर n ऑफ s इज इक्वल टू HH, HT, TH आणि TT. अशा प्रकारे n ऑफ s इज इक्वल टू 4 होणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा त्यांनी. आता कम्प्लीट अँड राईट एनी 2 ॲक्टिव्हिटीज फ्रॉम द फॉलोइंग फॉर 4 क्वेश्चन. आता हा ग्राफ दिलेला आहे, ग्राफमध्ये आपल्याला हे येणार आहे बघा, ह्याची व्हॅल्यू आपण ॲड केल्यानंतर, तर अशा प्रकारे मी इथं व्हॅल्यू ॲड केलेला आहे. x बरोबर हे समीकरण x + 2y बरोबर 4. ह्याच्यामध्ये xची किंमत -2 जर घातली आपण, -2 + 2y बरोबर 4, 2y बरोबर 4 + 2, 2y बरोबर 6, y बरोबर 3 व y बरोबर इथं येणार आहे तुमचं ब्रॅकेटमध्ये 3. आता हे समीकरण घ्यायचे, ह्याच्यामध्ये 1 ही yची किंमत येईल. yची किंमत घातल्यानंतर x + 2 + 2 × 1 बरोबर 4, x + 2 बरोबर 4, म्हणून x बरोबर 4 + 2 2, म्हणून इथं xची किंमत 2 आलेली आहे. yची किंमत 3, xची किंमत 2. हे अशा प्रकारे आपण क्वेश्चन होता. सिम्पल क्वेश्चन होता. आय एम अ क्वाड्रॅटिक इक्वेशन माय स्टँडर्ड फॉर्म. आता मी इथं हे आपण वहीमध्ये सोडवलेलं बघा, आय एम अ क्वाड्रॅटिक इक्वेशन माय स्टँडर्ड फॉर्म इज x² + bx + c. माय रूट्स आर 5 आणि 12, म्हणजेच अल्फा इज इक्वल टू 5, बीटा इज इक्वल टू 12. सम ऑफ माय रूट्स, म्हणजेच यांची ॲडिशन करायची, अल्फा + बीटा इज इक्वल टू 70 अँड प्रॉडक्ट ऑफ माय रूट्स अल्फा × बीटा इज इक्वल टू 12 × 5, 12 × 5 इज इक्वल टू 60. माय क्वाड्रॅटिक इक्वेशन इज प्रिपेअर्ड x² + 17x + 60 इज इक्वल टू 0. हे बघून घ्या तुम्ही. इथं याचे स्वरूप फॉर्म लिहायचं आहे, अल्फा बीटा, त्यानंतर सम, देन मल्टिप्लिकेशन अँड देन दिस इज अ लास्ट इक्वेशन. सी तुम्ही पुन्हा एकदा हे बघून घेऊ शकता. चे इक्वेशन काय तर x² - 17x + 17x + 16 इज इक्वल टू 0. अशा प्रकारे हेच इक्वेशन तयार होते. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघा. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये दुसरा जो त्यांचा प्रश्न आहे तो त्यांनी काय दिलेला आहे बघा. पुष्पमाला हॅज इन्व्हेस्टेड ₹24,000 अँड परचेस्ड शेअर FE ₹20 ॲट अ प्रीमियम ऑफ ₹4. कंप्लीट फॉर टू फाइंड अ नंबर ऑफ शेअर्स शी परचेस. ॲक्टिव्हिटी FE इज इक्वल टू 20, प्रीमियम इज इक्वल टू 4 दिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये फक्त किमती घालायच्या होत्या तुमच्या. ह्याच्यामध्ये वेगळं काय करायचं, MV काढायचा होता. MV काढताना FV प्लस ब्रॅकेटमध्ये प्रीमियम दिलेला होता, म्हणून प्रीमियम लिहायचं. मराठीमध्ये आधी मूल्य लिहू शकता.
इज इक्वल टू 20 प्लस एफ फी दिलेला 20 आणि प्रीमियम प्लस ₹4 नेक्स्ट नंबर ऑफ शेअर्स काढा. टोटल इन्व्हेस्टमेंट आपण एम टोटल इन्व्हेस्टमेंट त्यांनी किती दिलेली होती, टोटल इन्व्हेस्टमेंट किती 24,000 त्यांनी दिलेलीच आहे. त्याच्यामध्ये आकडाच दिलेला एम व्ही फक्त आपल्याला 24 लिहायची होती, त्यामुळे आपल्याला इथं ब्रॅकेट येणार आहे 24ला. त्याच्यानंतर आता किती येणार आहे, इथे ॲन्सर किती येणार आहे, तर त्याचा ॲन्सर 1000 शेअर्स येणार आहे. ओके, अशा प्रकारे सोडवायचं होतं. आता बघा त्यांनी पुढचा जो प्रश्न आहे, सॉल्व एनी 4 सब इक्वेशन फ्रॉम द फॉलोइंग फॉर 8 मार्क्स. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस एक्स अधिक वाय बरोबर 3 आणि 3x वजा 2y बरोबर 4. तर अशा प्रकारे 3 अधिक 5b असं माझ्या 5b बरोबर काय असेल 4 अधिक 5. अशा प्रकारे मी तुम्हाला एक माझ्या व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे गणित दिली. फक्त इथं अंक जे व्हॅल्यू बदलून आलेले आहेत आणि त्याचा सराव अशा प्रकारे आपण करून घेतलेला होता. आपल्या व्हिडिओमध्ये असा प्रश्न टाकलेला होता सायमल्टेनियस इक्वेशनचा. आता बघा त्याच्यामध्ये एक्स अधिक वाय बरोबर 3 इक्वेशन फर्स्ट, 3x वजा 2y बरोबर 4 इक्वेशन सेकंड. आता आपल्याला इथं 2 करायचं असेल तर आपण काय करू शकतो, ह्याला मल्टिप्लाय करू शकतो. म्हणून इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाय बाय 2x प्लस 2y इज इक्वल टू 6. इक्वेशन नंबर थर्ड, इक्वेशन फर्स्ट इक्वेशन सेकंड इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम इक्वेशन थर्ड, सेकंड सबस्ट्रॅक्टेड म्हणून इक्वेशन थर्ड. आता सबस्ट्रॅक्ट केलं तर आपल्याला इथे मिळणार आहे 2x बरोबर 2 मिळणार आहे. मग x बरोबर पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन फर्स्ट वी विल गेट 2 अधिक y बरोबर 3, y बरोबर 3 वजा 2 y बरोबर 1 म्हणून x y 2 आणि 1 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. बघा हे तुम्हाला करेक्ट असेल, बघायचं असेल, कन्फर्म करायचं, तुम्ही काय करू शकता, एक्सची किंमत 2 इथे घालू शकता. बघा हे जे पहिलं इक्वेशन आहे एक्सची किंमत 2 अधिक वायची किंमत 1, 2 अधिक 1 3 बरोबर आहे. म्हणजे तुमचं हे आलेलं उत्तर बरोबर आहे. परत एकदा तुम्ही बघू शकता, अतिशय सिम्पल इक्वेशन होतं. ह्याच्यामध्ये काही असं अतिशय इझी आणि सिम्पल इक्वेशन आहे. बघून घ्या एकदा, काही वेगळं नाही. आता बघा फॅक्टरायझेशन मेथड मी तुम्हाला सांगितली होती. आपलं फॅक्टरायझेशन मेथड आणि कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला मेथड हे सगळ्याची उदाहरणं तुम्हाला मी आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली होती. m वर्ग अधिक 14m अधिक 13 बरोबर 0. फॅक्टरायझेशन मेथड m वर्ग अधिक 14m अधिक 13 बरोबर 0. फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे 13च्या अविभाज्य पडायची त्यांची बेरीज 14, 13 गुणिले 1 13. मग आता अशा प्रकारे 13m वर स्क्वेअर प्लस 13m अधिक 13 बरोबर 0 म्हणून m वर्ग अधिक 13m अधिक 1m अधिक 13 बरोबर 0 म्हणून m कंसात m प्लस 13 प्लस 1 m प्लस 13 इज इक्वल टू 0. m प्लस 13 m प्लस 1 इज इक्वल टू 0 हे तुमचे फॅक्टर झालेले आहेत. आता त्याच्यानंतर पुढचं बघा, त्याच्यानंतर पुढचं फाइंड द 19th टर्म ऑफ द फॉलोइंग AP. तर आपल्या व्हिडिओमध्ये मी फाइंड द 20th टर्म ऑफ द फॉलोइंग AP, फाइंड द 21th टर्म ऑफ द फॉलोइंग AP अशा प्रकारची उदाहरणे. तर फक्त आपण 2021 तर दिलं, तर इथं 19th बदलून आलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं होतं. आता बघा 19th टर्म ऑफ AP, 19th टर्म ऑफ, आता ही तुमची AP लिहून घेतलेली आहे. A म्हणजे A1 काय झाला 7 झालेला आहे, T2 13, T3 19, T4 25. आता आपल्याला डिफरन्स काढायचा आहे D. मग T2 मायनस T1 इज इक्वल टू 6. मग N आपल्याला कितवं काढायचं आहे, पण 19वा म्हणून TN बरोबर A प्लस N मायनस 1 इंटू D हे सूत्र वापरू शकतो. TMच्या ठिकाणी T19 इज इक्वल टू 7 प्लस आपण ह्या व्हॅल्यू घालायचे आहेत. N मायनस 1 म्हणजे 19 मायनस 1 बरोबर 18 गुणिले 6 म्हणून 7 अधिक 18 गुणिले 108 म्हणून T19 इज इक्वल टू 115 म्हणून 19th टर्म ऑफ AP इज 115. परत एकदा बघून घ्यायची. 19th टर्म म्हणजे N 19 आहे, डिफरन्स काढलेला आहे, A1 A2 A3 लिहिलेला आहे, व्हॅल्यूमध्ये किमती घातलेल्या आहेत. अशा प्रकारे 115 ॲन्सर आलेलं आहे. तर अशा प्रकारे दुसरं जे आहे बघा, यातलं चौथा शेअर इज सोल्ड फॉर द मार्केट व्हॅल्यू 2,000, ब्रोकरेज पेड ॲट रेट 0.5%. व्हॉट इज द अमाऊंट रिसिव्ड आफ्टर द सेल. अतिशय सोपा प्रश्न होता. MV दिलेला होता, ह्याच्यामध्ये ब्रोकरेज रेट 0.5, ब्रोकरेज फॉर शेअर काढायचा असेल तर रेट ऑफ ब्रोकरेज 0.5 इंटू 100 इंटू 2000. ह्याचा ॲन्सर आलेला आहे 10 रुपीज. बघा 0.5चं कन्वर्ट केलेलं आहे 5 इंटू 10. आता इथे 2 शून्य गेल्यानंतर 0.5
काय राहिलेलं आहे बघा, इकडचे दोन झिरो, इकडचे 2 झिरो राहिलं काय, मग 0.5चं कन्वर्ट 5/10 गुणिले 20, 10 दुने 20, 5 दुने 10, 10 रुपये अशा प्रकारे इथे झालेलं आहे. आता ह्याचं ॲन्सर आले 10 रुपीज. आता त्यांनी काय म्हटले, अमाऊंट रिसिवड आफ्टर सेल, विक्रीनंतर विक्रीनंतर केलेली मिळालेली अमाऊंट. मग ह्यासाठी आपण काय करतो, मायनस करतो. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे, अमाऊंट रिसिवड आफ्टर सेल, अमाऊंट रिसिवड आफ्टर परचेसला आपण प्लस करतो, अमाऊंट रिसिवड आफ्टर सेलला आपण मायनस करतो. MV मायनस ब्रोकरेज, MV 2000 दिलेला होता, मायनस 10 रुपीज इज इक्वल टू 1990 रुपीज ॲन्सर आलेला आहे. म्हणूनच अमाऊंट रिसिवड आफ्टर सेल 1990 रुपीज हे तुमचं ॲन्सर असणार आहे ह्याचं. आता बघा पुढचं जे ॲन्सर आहे, पुढचा क्वेश्चन आहे बघा, द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ सबस्टन्स अँड द युटिलाइज डेली फॉर द स्टुडंट्स. ह्याच्यामध्ये काय काढायचं, तुमचा मीन काढायचा आहे. ऑलरेडी यांनी क्लास दिलेले आहे, क्लास मार्क दिलेले, नंबर ऑफ स्टुडंट, यांचं इथं क्लासिफिकेशन करून फक्त आपल्याला इथं नंबर ऑफ स्टुडंट समेशन ऑफ एन करायचं आहे आणि समेशन ऑफ FIX एवढ्या 2 व्हॅल्यू काढल्यानंतर तुम्हाला त्याचा मीन मिळून जाईल. बघा मी आहे असं टेबल इथं मांडलेलं आहे, फक्त समेशन ऑफ एन इज इक्वल टू काय आलेलं आहे, 60 आलेलं आहे. यांची बेरीज सगळ्याची समेशन ऑफ FIX आहे इज इक्वल टू 300. आता आपल्याला काय करायचं आहे, मीन टाईम स्पेंट बाय द स्टुडंट्स. मग एक्स इज इक्वल टू समेशन ऑफ FIX डिवायडेड बाय एन इज इक्वल टू FIX आहे 300 वजा 60, 60 60 पंचा 300, 5 अवर्स झालेलं आहे. मीन ॲट टाईम स्पेंट बाय द स्टुडंट्स 5 अवर्स. म्हणजे याचा फक्त मीन काढायचा होता आणि 5 अवर्सचा ॲन्सर. अतिशय सोपा प्रश्न होता. फक्त इथं समेशन ऑफ एन काढायचा होता, समेशन ऑफ FIX याला फक्त डिवाइड करायचं होतं, तुम्हाला मीन येत होता. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न एकदा बघून घ्या. प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, क्वेश्चन नंबर 3 A बघा. अशा प्रकारे बघा, क्वेश्चन नंबर 3 A, कम्प्लीट अँड राईट एनी वन ॲक्टिव्हिटी फ्रॉम द फॉलोइंग फॉर 3 मार्क्स. श्री मणिलाल हॅज परचेस्ड 300 रुपीज ऑफ FV, रुपीज 100 for MV, rupees 120. Company has paid dividend at 7%. Complete the following to find the rate of the return on his investment. Activity FV दिलेली आहे, नंबर ऑफ शेअर्स दिलेला आहे, मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे, त्यांनी ब्लॉक दिलेले होते ते आपण सोडवलेले आहेत बघा.